शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंना एक पत्र लिहिलं। मराठी भाषेच्या नावावर केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून ही मंडळी एकत्र येत आहेत। राक्षसाचा जीव पोपटात असतो अशी एक लोककथा मराठीत आहे। यांचा जीव महापालिकेत अडकलेला आहे असं म्हणत सरनाईकांनी शिंदेंना पत्र लिहिलंय। त्याचबरोबर राज ठाकरेंसह ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला। आपण बघतोय की प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलेलं आहे। मराठीच्या मुद्द्यावर स्वार्थासाठी काही जण एकत्र आलेत। महापालिकेत जीव अडकलेले लोक एकत्र आल्याचं पत्र प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलंय। आपण बघतोय की गेले काही दिवस मराठी भाषेचं निमित्त करून स्वार्थी राजकारण पुन्हा सुरू केलेलं आहे अशी पत्राची सुरुवात त्यांनी केलेली आहे। आपल्या राज्यात गेले काही दिवस मराठी भाषेचं निमित्त करून स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा सुरू झालंय, त्यामुळे या पत्रातनं मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या। मराठीच्या हितासाठी आम्ही एकत्र येतो असे उभाठा गट आणि मनसे सांगताय, पण काही वर्षांपूर्वी हे लोक वेगळे कोणाच्या हितासाठी झाले होते? मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांच्याविषयी त्यांना काडीचं प्रेम नाही। केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून ही मंडळी एकत्र येत आहेत हे सुज्ञ जनता ओळखून आहे। राक्षसाचा जीव पोपटात असतो अशीच एक लोककथा मराठीत आहे। यांचा जीव महापालिकेत अडकलाय। महापालिकेच्या तिजोरीत यांचा आत्मा आहे। मेळाव्यात देखील त्यांचा स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बघायला मिळाला। सत्ता गेल्यामुळे ते किती अगतिक झाले आहेत याची प्रचिती उभ्या महाराष्ट्राला पदोपदी येते। उभाठाचं राजकारण अत्यंत खोटारडं, स्वार्थी आणि विश्वासघातकी आहे। त्यामुळे त्यांचा एक सहकारी त्यामुळेच त्यांना सोडून जातोय। मराठीची टोपी घालून अनेक वर्ष उभाठा गटानं मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगली, परंतु त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचं काम केलं। त्यांच्या या टोपीखाली दडलाय काय तर केवळ स्वार्थ आणि अप्पलपोटेपणा दडलेला आहे। आयुष्यभर मराठीवर राजकारण करणारे हे नेते मुंबईत एवढी वर्ष सत्ता असून मराठी शाळा वाचवू शकले नाही। उलट उभाटाच्या काळात महापालिकेच्या मराठी शाळांचं रूपांतर इंग्रजी शाळांमध्ये करण्यात आलं आणि मराठीला बाहेरचा रस्ता दाखवला गेला। शिंदे साहेब वंदनीय, बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि कार्य आपणच पुढे नेत आहे। तर स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता, जीवाची पर्वा न करता आपण लोकांसाठी काम करताय असं सुद्धा सरनाईकांनी लिहिलंय। मी गेल्या 30 वर्षांपासून आपला सहकारी म्हणून आपल्या सोबत काम करत असताना मला आणि प्रत्येक शिवसैनिकाला आपला अभिमान वाटतो। आपलं नेतृत्व, कर्तृत्व आणि आपली काम करण्याची कार्यपद्धती यामुळे लाखो लोक आपल्यासोबत जोडले जात आहेत। आपल्याकडे येण्याचा ओघ सुरू आहे। आपलं कार्य असंच सुरू ठेवा। महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी मन आपल्या सोबत आहे। धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब। आपला स्नेहांकित प्रताप सरनाईक हे पत्र लिहिलंय।